मी गेले होते आज अशा ठिकाणी जिथं प्रत्येक लेडीज गेल्यानंतर ना रिकाम्या हाताने वापस येतच नाही. नमस्कार, मी नमिता. सकाळी उठले आणि मस्त चुरमुऱ्याचा भेळ करून खाल्ली. तर भेळ कशाही प्रकारची असतील तर ती माझी ऑलवेज फेवरेटच असते. मग फ्रेश म्हणजे आंघोळ करून घेतली आणि छोटूसा माझा गेट रेडी विथ मी पण केला. आणि आज माझ्या फ्रेंड्स येणार होत्या मला भेटायला आणि त्या आल्या म्हणून त्यांच्यासाठी मी चहा बनवला आणि चहा सर्व केला. आणि आदल्या दिवशी मी गेले होते गावाकडे. मग आमच्या वहिनी साहेबांनी कच्चं दूध दिलं होतं तर कारण त्यांना माहीत झालं होतं की मला कच्च्या दुधाच्या वड्या खूप आवडतात. मग त्याच्या वड्या बनवल्या आईने, त्या खाल्ल्या. आणि आम्ही फ्रेंड्स सगळे गेलो होतो बाहेर. तर माझी चप्पलने मला धोका दिला रस्त्यातच आणि बिना चप्पलचं चालावं लागलं. मग मी अशा ठिकाणी आले होते जिथं आल्यानंतर प्रत्येक महिला, लेडीज, पोरगी काही असो, अशा शॉपमध्ये आल्यानंतर वापस जातच नाही रिकाम्या हाताने. जरी काही घ्यायचं नाही बघायचं म्हणून जरी गेली तरी चांगलं 500-700 रुपयापर्यंत तर खरेदी सरळच करते. तर मी आले होते लेडीज एम्पोरियममध्ये, एवढ्या व्हरायटी पण आपल्याजवळ पैशाची कमी म्हणून आपण जेवढं लागेल तेवढं सामान घेतलं आणि मी आले घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं होतं. तर मी हे सगळं सामान आणलं होतं आणि या सामानाची मी एक नवीन वस्तू शिकणार आहे. ते तुम्हाला येण्या ब्लॉगमध्ये माझ्या दिसेलच. तर असा गेला माझा पूर्ण दिवस. भेटू उद्याच्या ब्लॉग.